शुभ दिवस. रक्त पातळ होण्यासाठी अर्थात ब्लॉकेज नष्ट करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून मध आणि आल्याचा रस सकाळी नियमितपणे उपाशीपोटी पिल्यास तुमच्या नसा रक्तवाहिन्यातील जे ब्लॉकेज असतील त्या मोकळ्या होतील. काय करायचं, सकाळी उपाशीपोटी आल्याच्या रसात मध मिसळायचा आणि ते प्यायचा. याने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. आणि 2, पाणी भरपूर प्यायचं. पाणी भरपूर पिल्यानं रक्त घट्ट होत नाही. 2 आणि 3, हिरव्या पालेभाज्यामध्ये पालक आणि कोबी यांचं नियमित सेवन करा, कारण याच्यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं, जे रक्तवाहिन्या शिथिल करून रक्तदाब नॉर्मल होण्यास मदत होते. 4, दालचिनीमध्ये रक्त पातळ करण्याची क्षमता आहे, कारण त्यामध्ये कौमरीन हा एक घटक असतो. आल्यातील सॅलिसिलेटस हा घटक असल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होत नाही. हळद, कर्कुमिन असते या घटकामध्ये. हळदीमध्ये काय असते, कर्कुमिन. या घटकामुळे रक्त पातळ होते बघा, आणि रक्ताभिसरण अर्थात ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते. आणि घरगुती उपायामध्ये शेवटचा उपाय म्हणजे लसूण, कारण लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो, जो रक्त पातळ करतो आणि रक्त गोठण्याचे कार्य बंद करतो, रक्त गोठवू देत नाही. तेव्हा या 7ही पदार्थापैकी कुठलेही 2-3 उपाय तुम्ही केले किंवा एक जर उपाय नियमितपणे केला तर तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत, ब्लॉकेज होणार नाहीत. तेव्हा काळजी घ्या. हे उपाय तुम्ही नक्की करा. रक्तामध्ये ब्लॉकेज असो अथवा नसो, हे पदार्थ नियमित सेवन करायला काहीही हरकत नाही. हे पदार्थ कुठलाही एक पदार्थ तुम्ही नियमित सेवन केला तर तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. तेव्हा काळजी घ्या. एक लाईक करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.